नमस्कार, क्रांती बायोटेकमध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहर्ष स्वागत। आज दिनांक 25 ऑगस्ट 2024 वार रविवार, गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुका आणि धानोरा तालुक्यातील निमगाव येथील माननीय श्री प्रकाशजी, पूर्ण नाव सांगा सर। माझं नाव प्रकाश किशनराव पदा, मुक्काम निमगाव, पोस्ट रांगी, तालुका धानोरा आणि जिल्हा गडचिरोली। मोबाईल क्रमांक सर? मोबाईल क्रमांक आहे 96 57 23 72 77। आज तारीख 25 ऑगस्ट 2024 वार रविवार। आपण आता कुठे आहे सर, सांगा थोडं। आज आम्ही आलेलो आहोत आमच्या या गुडगुडीत शेतामध्ये, आणि या शेतामध्ये आज क्रांती बायोटेकच्या मदतीनं आज आंबा लागवडची जी प्रक्रिया आहे त्याचा शुभारंभ केलेला आहे। आणि आज आम्ही ह्या संपूर्ण शेतामध्ये म्हणजे काही एका बंदीमध्ये या आंब्याच्या रोपांची लागवड केली आहे। आंब्याची कोणती व्हरायटी घेतली सर? ही व्हरायटी आहे बारमाही आंबा म्हणून आहे, आणि नाव स्वीट काटीमन असं या आंब्याच्या जातीचं नाव आहे। आणि हे बघा आजच लावलेलं आहे हे झाड, आणि बोला तुम्ही। हे जे दिसून राहिलेलं आहे रोपटं, हे क्रांती बायोटेकच्या माध्यमातून आम्हाला पुरवठा करण्यात आलेला आहे। आणि असे आम्ही एकूण 100 झाडं घेतली इथं, आणि 100 झाडापैकी 1-2 झाडं थोडीशी डॅमेज वाटली, म्हणजे कारण की हा पाऊस म्हणजे उन्हामुळे आणि पाण्याचा पुरवठा न झाल्यामुळे, परंतु पूर्ण झाडं जशीच्या तशी आहेत, आणि ती पूर्ण झाडं इथं आता आम्ही लागवड केलेली। हे काय खत टाकत आहे तुम्ही? नाव ही आहे खत म्हणजे सर, तुम्ही हे जे खत टाकलेलं आहे बुडाशी काळवालं, याचं नाव सांगा थोडंसं, कशासाठी टाकलं ते सांगा। हे जे घमेलमध्ये दिसत आहे हे काळवालं, हे आहे उदयीसाठी, आणि हिचं नाव आहे त्रिनाश। हे अशा प्रकारची बॅग मिळते, ठीक आहे। तर उदयी या झाडाला लागणार नाही, आणि या झाडापासून तिचं संरक्षण होईल उदयीपासून, ठीक आहे। तर अशा प्रकारचं हे खत आहे। आता मला एक सांगा, तुम्ही अजून ते दुसरे खत टाकत आहे, एक दाणेदार टाकत आहे आणि एक ते लाल काहीतरी दिसत आहे, जे लाल रंगाचं दिसून राहिलं, हा, तर ते आहे सुपर फॉस्फेट आहे। सफेद रंगाचं आहे आणि गुलाबी रंगाचं ते उर्वरक आहे, जे म्हणजे पोटॅश सुद्धा आम्ही देऊन राहिलो। आणि गुलाबी रंगाचं आहे ते आहे अन्नदाता, अशी त्या बॅगचं नाव आहे। ते पण एक पोषक म्हणून खत आहे त्या झाडांसाठी, आणि सुपर फॉस्फेट सुद्धा टाकलेलं आहे इथं। ओके, तुमचे 2 नवीन पिढीतले? हा माझा मोठा मुलगा आहे लविश, आणि हा एक माझा छोटा मुलगा आहे विहान। इकडे आई आहे आमची, आणि हा भासा आहे। इकडे आमचे जावई आहेत, हे आमचे मोठे बंधू, ते आमचे लहान बंधू आहेत काकाकडचे, आणि तिकडे ताई, हे सगळे लोक कामाला लागलेले आहेत। सर्व लोक मिळून मिसळून आम्ही आज या आंबा लागवडची प्रक्रिया संपवत आलेला आहोत। बघा, मजा आली हे काम करताना। मजा आली तुम्हाला, पण मला एक सांगा, हे असं का बांधायला लावलं तुम्हाला क्रांती बायोटेकने, ह्याचं कारण सांगा। हे असं आहे की हे आजपर्यंत असं कोणी बांधत नाहीत। हा बरोबर आहे तुमचा प्रश्न। हा यासाठी आहे की या झाडाला हवा, वादळापासून आणि ढोरांपासून याला खूप आधार आणि संरक्षण मिळेल, कारण की वादळामध्ये झाड हालणार नाही, तुटणार नाही, याची फांदी वाकणार नाही, आणि हा एकदम सरळ राहील, याला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही। हा बारमाही आंबा आहे हे तुम्ही म्हणता, हे याला काय आले आहे फुगोरे? हे जे फुगोरे आलेले हे आता याचं बार येऊ लागलेला आहे या, आणि बार लगेच यायला चालू झाला। आम्ही आजच याची लागवड केली, पण आणून 1 महिना झालेला होता, आणि याला बार पण येऊ लागलेला आहे। बघा, या आंब्याची जी खासियत आहे ती आहे हा 12 महिने निघणार आहे। याच्यात सीडलेस म्हणजे याच्यात घुई नाही आहेत, याच्यात केशविरहित आहे, म्हणजेच आतमध्ये जो बुरा म्हणतो घुईला लागलेला तो नसतो, आणि हा कच्चा असताना गोड आहे आणि पिकल्यानंतरही गोड आहेत। याला लावल्यानंतर 8 महिन्यामध्ये याला फ्लॅश चालू होऊन जातोय। आता ज्या झाडाला कलमाला बार येऊन राहिला आहेत त्या कलमा कसं आहे तुम्हाला आता याला दिसून येईल, यापेक्षाही काही झाडाला चांगला मजबूत बार दिसतोय, त्यापेक्षाही त्या झाडाला पण चांगला बार आहेत, ठीक आहे। तर याची जी खासियत आहे, आपण ही जी बांधणूक केली आहे वादळापासून, गारपिटीपासून किंवा कोणत्याही जनावरापासून किंवा अति पाण्यामुळे झाडाला कोणतं नुकसान होऊ नये, हा उद्देश ठेवून आपण काम केलेलं आहे। आणि ही फक्त बांधणी क्रांती बायोटेक देत आहेत। शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बाब आहे
की असं एकमेव तंत्रज्ञान आहे की जे शेतकऱ्यांना या पद्धतीची बांधणी देत आहे. ही इस्रायल टेक्नॉलॉजी आहे आणि या टेक्नॉलॉजीचा वापर शेतकऱ्यांना हा फायद्याचा आहे. आपण बघू शकता पूर्ण यांच्या कुटुंबानिशी याने इथे लागवड केलेली आहे. 100 झाडाची लागवड आहे. बघा त्या तिकडे दोघी जणी बांधणी करतात आणि हे बघा बुडाला पुन्हा रांगोळी काढल्यासारखं खत दिलेले आहेत. मी प्रत्येक झाडाचं विवरण दाखवतोय. जसे आपण रांगोळी काढतोय लाल गुलाबी कलरचं आपण हे टाकलेले खत. आज दिनांक 25 ऑगस्ट 2024 ला क्रांती बायोटेक मार्फत धानोरा तालुक्यातील निमगाव येथे स्वीट काठीमण आंबा लागवड आपल्याला दाखवू इच्छितोय. धन्यवाद.